प्रतिस्पर्धी मी म्हणेन चालू असलेला सामना कराडे खुर्द आणि खरसुंडी यांच्या दरम्यान नाणेफेकीचा गोल जिंकलाय कराडे संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी जाताना दिसते खरसुंडी संघाची। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचे। अगदी डे नाईटची ही शृंखला पाहायला मिळते। पावड्यांची मांदियाई या शृंखलेसाठी पाहायला मिळते सकाळपासून। अगदी मी म्हणेन की मरियाई ट्रॉफी 2024 हे देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळते। आदरणीय आमचे जवळचे प्रेरणास्थान असलेले आणि अगदी मोरबे आणि हातोलीचा जर अंतर करायचा झाला तर सुधीरजी ठोंबरे साहेब, अगदी घरातले संबंध असलेले आमचे पाहुणे इथे येऊन गेलेत आणि बरं वाटलं। अगदी कोणीतरी जवळचा कोणी माणूस आला आणि भेटून गेला तर। आणि या शृंखलेसाठी पाहुण्यांचे मांदियाई पाहिले। राहुल पाटील सरांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला, अजिंक्य भोड यांचा आवाज ऐकला आणि अजूनही आपल्याला सामने खेळवायचे। डे नाईटची ही शृंखला ही रजनी पाहायला मिळते। अगदी मी म्हणेन कराडे खुर्द आणि खरसुंडी यांच्या दरम्यान ही चालू असलेली लढत पाहायला मिळते। अजित 11 साई समर्थ खरसुंडी टीम। अगदी मी म्हणेन बॅटिंग करण्यासाठी दोन्ही फलंदाज गेलेत। फलंदाजांची नावं सांगायची आहेत। मयुरेश आणि मनीष बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला असणार। मयुरेश आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करणार तुम्ही म्हणेल गोलंदाज रोहित। कराडे संघाचा नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। अगदी क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते। कराडे संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि प्रथम मी म्हणेन 4 षटकांचा सामना असेल। गोलंदाजीच्या मार्कवर रोहित कारंदे अगदी चांगला खेळाडू, गुणी खेळाडू म्हणून कराडे संघाकडून कार्यरत असतो। राईट आर्म राऊंड द विकेट। हा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज मयुरेशने एक धाव काढली आणि एका धावेनिशी मी म्हणेन साई समर्थ खरसुंडी संघाचा धाव फलक अकाउंट ओपन झालाय। धावा फलकार धाव्यात त्या बिनबाद एक। संत आणि सावध क्रिकेट या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते। 9 खेळाडू थलट्या सर्कलच्या आतमध्ये आणि 2 खेळाडू थलट्या सर्कलच्या बाहेर चांगली गॅदरिंग सजवलेली दिसते। ती म्हणे कराडे संघाच्या कर्णधारानं अगदी डीप स्क्वेअरले कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, गोलंदाजी लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक अशी व्यूहरचना 11 खेळाडूंची कर्णधाराने सजवलेली दिसते। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहित कारंदे। हा चेंडू बॅटला फक्त स्टेअर केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न केलाय। मी म्हणेन कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक उचलणार, यष्टिरक्षकाकडे फेकणार। तो पर्यंत फलंदाजांच्या बाबतीत तालमेल चांगला। मयुरेश आणि फलंदाज मनीषने एक धाव पूर्ण केले। एका धावेनिशी साई समर्थ खरसुंडी संघाचा धाव फलक वधारलाय। धावा फलकार धावात त्या 2 चेंडूंच्या फेकीनंतर बिनबाद 2। हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आणि बघूया फलंदाजाला तर मारण्याचा प्रयत्न होता। रोहित कारंदे हुशार आहे। जसा त्याची बॅटिंग आहे रोहित कारंदेची तशी त्याची बॉलिंग आहे। अगदी मी म्हणेन कराडे संघाचा हुकुमाचा एक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, सातत्यानं बॅटिंग आणि अष्टपैलू कामगिरी करणारा या कराडे संघासाठी हा गोलंदाज आहे। हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। पंच आमच्याकडे राम सर वळतायत। शेरच्या मदतीने अतिरिक्त धाव संख्येला वाव मिळतोय। धाव फलक वाढतंय। क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे। 1 धाव येते, धावा फलकार धावा आहेत। त्या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना बिनबाद 3 संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते। शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मरियाई ट्रॉफी 2024 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आजच्या पहिल्या दिवसामध्ये म्हणजे आणि डे अँड नाईटच्या शृंखलेमध्ये चालू असलेली लढत कराडे खुर्द आणि साई समर्थ खरसुंडी खेळताना दिसते। हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न
अगदी डीप स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कल मध्ये अडवला करा. तू मै भंबल होताना दिसते. जशी फिल्डिंग मध्ये भंबल तशी फलंदाजांमध्ये देखील थोडी भंबल होताना दिसली होती. परंतु धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. धावा फलकार धावा आहेत त्या 5. 5-2-3-5 जी वॅगनर तिथे लागलेला ती फक्त साईडला करायची आहे. अगदी मी म्हणेन ती गाडी काढायची. तिथे मोठी गाडी ती वॅगनर काढायची आहे. मला वाटतं ती खरसुंडी संघाची कोणाची तरी खेळाडू जातोय खरसुंडी संघाचा. हा चेंडू बॅटचा एज घेऊन गेलाय सरळ मागच्या साईड मध्ये. क्षेत्ररक्षक उसळणार तोपर्यंत फलंदाज मयुरेश आणि फलंदाज मनीषने एक धाव पूर्ण केली. का धावेनिशी मी म्हणेल अगदी कासवाच्या गतीनं का होईना धाव फलक वाढलाय. धाव फलकार धावा आहेत. ते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 6 बिनबाद 6 संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. कराडे संघ प्रतिस्पर्धी विरुद्ध खरचुंडी संघ खेळतोय. खरचुंडी संघानं आता धावांची बदल मारायला हवी. कुठे ना कुठेतरी एक्सेलेटरवर पाय द्यायला हवा. हा चेंडू जबरदस्त प्रहार. मी बोललो तशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. ती फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. सरळ डीप स्क्वेअर लेग मध्ये एक माहिती आकाशाला गवश निघालणारा षटकार. पाहायला मिळते. अगदी 5 चेंडूवर अगदी मी म्हणेन 5 धावा आल्या होत्या. 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जो षटकार लगावला धावा फलकार धावा लागल्या त्या 12. असं वाटलं होतं की रोहित कारंजेनं आता फलंदाजांना जखडून ठेवलंय. परंतु क्रिकेटमध्ये एखादा दुसरा फटका अगदी सामन्याला कलाटणी लावून जातो आणि तशाच प्रकारची फलंदाजी होताना दिसते. मनीषनं मारलाय षटकार. धावा फलक मात्र वळलाय. स्ट्राईक रुटेड होताना दिसेल. आता ऑन स्ट्राईक जाईल फलंदाजीसाठी मयुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार मनीष. गोलंदाजीच्या मार्कवर येणार तो कराडे खुर्द संघाकडून गोलंदाज अमनवर आता मदार असणारे मोहपाडा मार्केट एंड कडून गोलंदाजी करणार. अगदी मी म्हणेन क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळणार मरियाई ट्रॉफी 2024च्या या डे नाईट रजनीमध्ये. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची लयबद्धता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार तो फलंदाज मी म्हणेन मयुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला मनीष. गोलंदाजीच्या मार्कवर अमन गोलंदाजीचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कराडे खुर्द संघाकडून दुसरं षटक टाकणार. सामना खेळवायचा आहे. उशीर नको. आपल्याला अजूनही नाईट मध्ये मॅचेस खेळवायच्या. अगदी 28 टीम खेळतायत या शृंखलेमध्ये. डे नाईटची स्पर्धा मरियाई ट्रॉफी 2024 मध्ये स्वप्नीलजी राऊत यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून चालू असलेली अगदी जबरदस्त तोलामोलाची शृंखला पाहायला मिळते. अमन गोलंदाजीच्या मार्गवर बॅट्समन तयार राहायचंय आणि पंचान वैभव यांना मी विनंती करतोय की आपण लगेचच सामना चालू करायचा आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करता दिसते. अपील होताना दिसते. पंच आमचे तटाक्ष आहेत. वैभव सर तटास्थ आहेत बघा. आणि मी म्हणेन लेग साईडच्या दिशेनं इशारा होतोय. एक धाव येते. लेगबाईच्या स्वरूपात का होईना या एका धावेनिशी मी म्हणेन आता साई समर्थ खरचुंडी संघ पोहोचतोय. तो अगदी मी म्हणेन 13 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या चेंडूच्या फेकीनंतर बिनबाद अशी जबरदस्त जर जमेची बाजू करायचं झालं तर साई समर्थ खरचुंडी संघाची अजूनही विकेट गेलेली नाही आणि जबरदस्त फलंदाजी होताना दिसते. हा जबरदस्त फटका सरळ लॉंग ऑफ सीमेरेषेचा कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिदम मधून लॉंग ऑफच्या दिशेला येतोय. 6 धावेंसाठी वैभव सरांचा हात वरती येतोय. षटकार या 6च्या बरोबरीनं का होईना धावा फलकार धावा लागल्यात. त्या अद्याप पर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 19
बिनबाद 19 संत आणि सावध क्रिकेट असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये येतंय की काय. 5 धावा रोहित कारंजेनं दिल्यानंतर शेवटच्या चेंडूवर मनीषनं षटकार लगावला होता आणि त्यानंतर मी म्हणेन साई समर्थ खरचुंडी संघाच्या धावफलकाला एक प्रकारचा आकार आला होता. अगदी धावफलकावर धावा आहेत ते 19 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगदी मी म्हणेन एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब असल्यामुळे या 2 धावा येतात. अगदी मी म्हणेन चेंडूला कलेक्ट करण्यासाठी दुसऱ्या फलंदाजानं क्षेत्ररक्षकांना यायला हवं आणि तशा प्रकारे 2 धावा येतात. या 2च्या बरोबरीनं का होईना साई समर्थ खरचुंडी पुढे सरसावतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 21 धावा धावफलकावर लागतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. क्रिकेटची लयबद्धता चालू आहे. हा चेंडू जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक अतुल चपाळ आहे, त्यानं झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. तो फलंदाज मनीष, चांगला बॅटिंग करणारा फलंदाज. सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे मास्तरकडे. कव्हरेज केली जाते. अगदी मरियाई ट्रॉफी 2024 आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे समालोचक देखील आहेत रोशन म्हात्रे आणि तशाच प्रकारचे साई समर्थ जी शृंखला लाईव्ह केली जाते आणि त्यांना साथ देतात ते आमचे WTC चे मी म्हणेन शृंखलादार आणि या दोघांचं देखील आपण स्वागत करूया. वळूया सामन्याकडे जिथे नवीन फलंदाज गेलाय. खरचुंडी संघाकडून फलंदाज जगदीश गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजी करतोय. तो गोलंदाज अमन. हा चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता. व्ही शेप मध्ये चौकार का षटकार येणार, परंतु हा येतोय वन बाउंड चौकार. वैभव सरांचा 4 धावेंचा इशारा. या 4च्या बरोबरीनं का होईना खरचुंडी संघ धावफलकाला फक्त आकार देताना दिसतोय. धावफलकार धावा आहेत. ते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक बाद मनीष हा फलंदाज बाद झाल्यानंतर 25 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या बाळासाहेब कला क्रीडा नगरीमध्ये. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फक्त दिशा दिले. क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा वापर करतोय तो फलंदाज मी म्हणेन आणि येतोय 4 धावेंचा इशारा. षटक संपल्याचा इशारा. 12 चेंडूंचा खेळ झाला. 2 षटकांचा खेळ झाला आणि या 2 षटकांच्या खेळानंतर संकेत तुपे सांगतोय धावफलकावर धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी सज्ज क्रिकेट पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतं. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये रोहित कारंजे फलंदाजांना जखडून ठेवेल, परंतु शेवटच्या चेंडूवर मनीषनं षटकार मारला, कलाटणी देऊन गेला. 12 धावा पहिल्या षटकात आल्या आणि त्या तुलनेत जर विचार करायचा झाला तर दुसऱ्या षटकामध्ये अमर याच्या गोलंदाजीमध्ये 17 धावा लागल्या. अशा तब्बल 12 चेंडूंच्या खेळानंतर 2 षटकानंतर एक बाद. धावफलकावर धावा आहेत 29. ग्राउंडवर जर पाणी पाहिजे असेल तर द्यायचं आहे. पाणी द्यायचंय कारण की पाण्याविना शरीर नाही. शरीर पाण्याने, मन बुद्धीने, तर आत्मा ज्ञानाने पवित्र होतो. जर पाणी पिला तरच आपल्या नसा चालतील. जसं म्हणतात ना झाडाला पाणी घातल्याशिवाय झाड मोठं होत नाही, तसं शरीराला जर पाणी दिलं नाही तर तुमच्या नसा सुकून जातील आणि अगदी माणूस सडपातळ होऊन मरून जाईल. म्हणून पाणी हे महत्वाचं आहे. शरीर पाण्याने, मन बुद्धीने, तर आत्मा ज्ञानाने पवित्र होतो. याची प्रचिती फक्त पाण्यानेच येईल. त्या फलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षकांना माहिती पाणी किती मोलाचं आहे. लगेचच पाणी पिल्यानंतर खेळाडूने, अतिरिक्त खेळाडूने बाहेर यायचं आणि सामना चालू करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्गावर नवीन गोलंदाज येणार.
तर मी म्हणेन वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक टाकणार अतुलनं चांगला झेल पकडला होता मणीचा आणि तोच अतुल आता गोलंदाजीच्या मार्कवर मोहपाडा एंड कडून गोलंदाजी करणार, स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार फलंदाज मयुरेश. लोअर फुलटाच जबरदस्त चेंडू, अगदी क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा वापर करताना दिसतो. ऑक्स्टिकच्या साईटून गेलेला चेंडू, अगदी विहरचना टाकून टाकलेला चेंडू गोलंदाजानं निर्धाव चेंडूची फेकी होते. धावफलक मात्र स्थिरावतोय. धावा फलकार धावा आहेत त्या 29. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक उचलणार, टप्प्यानं गोलंदाजाकडे फेकणार, परंतु डायरेक्ट एसटीला लागतोय चेंडू. चांगला थ्रो होता क्षेत्ररक्षकाचा, एक धाव का रोखू शकत नाही. एक धावेच्या बरोबरीनं आता स्कोरबोर्ड हाताना दिसतोय तो साई समर्थ खरचुंडी संघाचा. धावा फलकार धावा आहेत त्या 30. 1-30 जगदीश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज मयुरेश. आता स्ट्राईक रोटेट होताना दिसते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करतोय तो अतुल. अगदी यानंतरचा होणारा सामना असणार तुम्ही म्हणेन मर्याई जांभिवली आणि जय हनुमान भोकरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की नाणेफेकीचा कोल करण्यासाठी या बॅटला फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग रिदम मध्ये चेंडूची फेकी मी म्हणेन चांगली नव्हती. अगदी मी म्हणेन एसटी रक्षक खुलावतोय, परंतु टप्प्यानं चेंडू त्याच्याकडे गेला, उडाला, परंतु कव्हरला जो क्षेत्ररक्षक आला त्याच्या मोहबदल्यात एक धाव मिळते. ती मी म्हणेन साई समर्थ खरचुंडी संघाला. धाव फलकार धावा लागल्या त्या 1-31. हा चेंडू जबरदस्त चेंडू टाकलाय लॉंगाच्या दिशेला, क्षेत्ररक्षक उचलणार. मैदानी लगत क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर जसा राऊंड शॉट खेळतो आपण आणि तशाच प्रकारचा ग्राउंड शॉट खेळलाय फलंदाज मयुरेशने. एक धाव येते, एका धावेशी स्ट्राईक रोटेट होते. आता ऑन स्ट्राईक जाणार फलंदाज जगदीश. गोलंदाजीच्या मार्गावर जसाच्या तसा उभा आहे तो गोलंदाज अतुल. फलंदाजाला वाटलं होतं की लेग साईडच्या दिशेने गेलाय चेंडू, कदाचित स्क्वेअर होईल, परंतु क्रिकेट आहे. अगदी चेंडू टर्न झाला आणि यष्टीला लागला. फलंदाज बाद होणार तो जगदीश दुसरा आणि नवीन फलंदाज कोण जाईपर्यंत सुवर्ण संधी देऊया आपल्या डीजे मास्टर कडे.
अगदी 7 धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी केली त्यानं. अगदी पहिल्या षटकामध्ये 12 रोहित कारंजेच्या, त्यानंतर अमननं दुसरं षटक हाताळलं होतं त्याच्यामध्ये 17 आणि त्यानंतर तिसरं षटक पाहिलं तर दोन्ही षटकांची उणीव भरून काढणारा मी म्हणे तिसरं षटक टाकलं ते गोलंदाज अतुलनं. आता चौथा गोलंदाज येणार आहे, तो वैयक्तिक पहिलं आणि चौथं षटक टाकणार कराडे खुर्द संघाकडून तो गोलंदाज अक्षय. अक्षय स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार मयुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज उभा आहे. स्लॉगवरचं षटक आहे, जेवढ्या धावा कुठून काढायच्या आहेत तेवढ्या फलंदाजांचा मनसुबा असणार आहे धावांचा. परंतु वैव्या सामन्याकडे जिथे 18 चेंडूचा खेळ झाला आणि धावा फलकार धावा आहेत त्या 2 बाद 36. हा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतात आणि या स्क्वेअरच्या मदतीने का होईना अगदी साई समर्थ खरचुंडी संघाच्या धाव फलकावर 1 धाव वाढते. 37 धावा स्कोरबोर्डवर लागतात. पुढे सरसावतोय स्कोरबोर्ड. अगदी ऑन स्ट्राईक बॅटिंग करणारा खरचुंडी संघ. हा चेंडू जबरदस्त प्रहार तू मय लंगार आणि लंगावच्या मधून 1 बाउंड चौकार. वैभव सारांचा येतो 4 धावेचा इशारा. या 4च्या बरोबरीने का होईना आता खरचुंडी संघाच्या धाव फलकाला आकार आलाय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडूच्या फेकीनंतर 2 बाद 41. 2 बाद 41. संत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळते. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते. अगदी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. मी नेहमी म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये की उपजिले ते नासिले ते पुनर्पिदिसे. हे घटिका यंत्र आहे परिभ्रमे, जो परिभ्रमणासारखा फिरत राहणारा खेळ आहे. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो सातत्यानं रंग बदलणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आकाशाला गवसणी घालणारा हा येतोय सरळ माहिती षटकार. अगदी क्षेत्ररक्षक आमच्याकडे बघतोय बॉल कुठे लागतोय, परंतु येतोय सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार आकार येतोय आणि या 6च्या बरोबरीनं धाव फलक मात्र वाढलाय. धाव फलकार धावा आहेत 47. चौथं षटक तिसरं षटक अगदी अतुलनं कमालीचं हाताळलं होतं. अगदी 7 धावा दिला होत्या अतुलनं आणि आता मिडविकेटच्या दिशेनं षटकार आलाय. 1 चौकार मारलाय म्हणजे मयुरेश सलामीला गेलाय. फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे, परंतु मयुरेश आता त्या ताकदीनं आणि त्या ईर्षेनं बॅटिंग करताना दिसतोय. हा जबरदस्त फटका सरळ कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिदम मध्ये. आता चेंडू फुटबॉल सारखा वाटायला लागलाय फलंदाजाला. सुवर्ण संधी जाणार आमच्या आणि थर्डमॅनच्या रिदम मध्ये असलेला हा फिल्डर झेल पकडतोय. फलंदाज खरचुंडी संघाचा जो सलामीला गेला होता मयुरेश बाद होतोय आणि सुवर्ण संधी जाते थोडी का होईना आमच्या डीजे साठी. राऊत यांच्या संयुक्त विद्यमानातून साकार झालेली डे नाईटची ही स्पर्धा ही रजनी पाहायला मिळते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली अतोनात मेहनत. अगदी क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार या बाळासाहेब कला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. पाहुण्यांची सकाळपासून मांद्याई सन्माननीय आमचे प्रेरणास्थान असलेले सुधीरजी ठुमरे देखील साहेब येऊन गेले आणि त्यांचं देखील शुभ आगमन या ग्राउंडवर झालं. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजी करतोय अक्षय. हा चेंडू फक्त दिशा दिले 1 धाव येते. टप्प्यानं क्षेत्ररक्षक उचलणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार, तिसरी धाव होणार का
आणि फलंदाज बाद होणार। 2 धावा येतात, 2 धावेनिशी फलंदाज बाद झालाय, परंतु धावा फलकावर धावा लागल्यात। ते 4थं षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा फलकावर लागल्यात त्या साई समर्थ खरचुंडी संघाच्या। नवीन फलंदाज जातोय तो मैदानाच्या आतमध्ये, प्रेमला प्रेमासारखं खेळावं लागेल। अगदी मी म्हणेन ज्याच्या नावामध्ये PREM आहे, या 4 अक्षरामध्ये जरी मी म्हणेन प्रेम नाव असलं तरी त्यांनी प्रेमानं फलंदाजी करायला हवी। खरचुंडी संघाच्या धाव फलकाला फक्त दिशा द्यायला हवी। अजूनही काही चेंडू शेष आहेत, 1 चेंडू शेष आहे। अगदी मी म्हणेन गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अक्षय। हा चेंडू फक्त फाईन लेग रिदम मध्ये दिशा दिले, चेंडू जाणार। मी म्हणालो होतो की प्रेम या 4 अक्षरामध्ये कुठे ना कुठेतरी बॅटिंग करायला हवी आणि तशा प्रकारची त्यांनी दिशा दिले। धाव फलकावर धावा लागल्यात 59 आणि 60 धावांचा अगदी भलं मोठं डोंगर रचलंय। तुम्ही म्हणजे फिल्डिंग करणारा नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेणाऱ्या कराडे खुर्द संघाला तत्पूर्वी आपण सुवर्ण संधी देऊया डीजे मास्टर कडे। तो फलंदाज चेंडू बॉल द्यायचा आहे। पंचांनी बॉलचा इशारा केलाय। पंच राम खाने सर असतील किंवा अगदी वैभव असेल, अगदी आजच्या दिवसामध्ये त्यांनी जबरदस्त
पंच म्हणून काम पाहिलं या मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत आयोजित असलेली मर्याई ट्रॉफी, अगदी मर्याईचं मंदिर तिथे आहे मोपाड्यामध्ये आणि त्याच नावानं या शृंखलेचं आयोजन केलंय, रजनीचं आयोजन केलंय, डे नाईटची स्पर्धा. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मध्ये मी म्हणेन संकेत बराच साम्य आहे आणि लेदर क्रिकेट मध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने असतात आणि टेनिस क्रिकेट मध्ये कमीत कमी लेदर क्रिकेट मध्ये स्ट्राइक रोटेट करून धावा काढायच्या असतात, परंतु टेनिस क्रिकेट मध्ये फक्त तुम्हाला चेंडू हाणामारी करायची असते आणि तशाच प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. अगदी मी म्हणेन सिद्धी उलन कैरे आणि त्यांच्या विपक्षांमध्ये गुलसुंदे टीम खेळत होती. एक चेंडू आणि एक धावांची गरज असताना सामना रोमांचक परिस्थितीमध्ये सिद्धी उलन नरेंद्र पाटील सरांचा सामना तो जिंकला होता कैरे संघानं. मयुरेश ऑन स्ट्राइक फक्त दिशा देतोय, कव्हर आणि डिप्स कव्हर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिले, पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. राम खाणे सरांचा येतोय 4 धावेंचा इशारा आणि मी म्हणेल कराडे खुर्द संघाच्या धावफलकात धावा येतात 4. घडायला नको, शॉक बिक लागायला नको आणि त्या पद्धतीनं मर्याई ट्रॉफीचं सगळं तंतोतंत पालन करण्यात येत आलंय त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं. अगदी रोशन रुपेश दैवी आमचा हिंदीचा समालोचक आलाय, त्याचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. मर्याई ट्रॉफी मध्ये 2024 मध्ये त्यांचा मनपूर्वक आणि यथोचित सन्मान देखील आपण करूया शब्दसुमनाने. व या सामन्याकडे जिथे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे तिथे पहिल्या षटकामध्ये मयुरेशचा चांगला समाचार घेतोय तो फलंदाज मी म्हणेन रोहित आणि फलंदाज रोशननं लगातार 2 चौकार मारले. अगदी सलामीची जोडी गेले, दोन्ही बंधू आहेत. सलामीची जोडी गेल्या रोहित कारंजे आणि रोशन कारंजे. अगदी मी म्हणेन 2 चौकार लागलेत मयुरेशच्या गोलंदाजीमधून. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक झेलला पकडणार आणि मी म्हणेन कुठे ना कुठेतरी फलंदाज बाद झालाय. नाणेफेकीचा खोल करण्यासाठी मर्याई जांभिवली संघाचा कर्णधार आणि भोकरपाडा संघाच्या कर्णधाराला मी वारंवार किमान 10 ते 15 वेळा मी अनाउन्समेंट केला असेल. कर्णधार जर कोणी असेल तर त्यांनी या आम्हालाही जीव आहे, जसा तुम्हाला आहे तसा आम्हाला आहे. अगदी मी म्हणेन एकदा काय सांगितलं 10 वेळा काय सांगितलं, एकदा सांगितलं तर हजर राहायला पाहिजे आणि तशी भोकरपाडा संघाचा कर्णधार आलाय. मी मर्याई जांभिवली संघाचा कर्णधार वासुदेव किंवा जयदास कोंडिलकर असेल, या दोघांना विनंती करतो की नाणेफेकीचा कोल करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज कल्पेश. आदरणीय कुंदनजी कोंडिलकर यांना विनंती करतोय की या नंतरचा होणारा सामना मर्याई जांभिवली आणि भोकरपाड्यामध्ये नाणेफेकीचा कोल करायचा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल होईल. वलूया सामन्याकडे. नवीन फलंदाज गेलाय तो कल्पेश, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज रोहित कारंजे. हा जबरदस्त फटका, जितका चेंडूची व्यूहरचना मयुरेशनं टाकली होती तशाच प्रकारचा मी म्हणेन त्याला साथ दिली ती फलंदाजांना, तशाच प्रकारचा सन्मान दिला. 1 धाव येते आणि एका धावेनिशी आता मी म्हणे कराडे संघाचा धावफलक वाढलाय. धावफलकार धाव्या आहेत त्या 1 बाद 9. संत आणि सावंत सुरुवात पाहायला मिळते, क्रिकेट पाहायला मिळते आणि माझ्यासोबत बसलाय संकेत तुपे गुणलेखकाच्या भूमिकेत. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघा, ज्याच्या नावामध्ये ना असं म्हणतात ना एखाद्या खेळाडूच्या नावावरच धावा असतात आणि रोहित कारंजे ऑन स्ट्राइक आला. फक्त लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, फक्त स्टेअर केला चेंडूला. चौकार येतोय, धावफलक वाढतंय. धावफलकार धावा लागल्यात 13 धावा धावफलकार लागल्यात. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर, एका चेंडूची खेळ बाकी आहे.
जिथे 60 धावांचा पाठलाग करायचा आहे, प्रति षटक मी म्हणेन 12 धावा काढायच्या आहेत, 12.00च्या सरासरीने खेळायचं आहे कराडे संघाला आणि धावा फलकार धावा लागल्यात त्या 13. 15च्या सरा 15 चौक 60 अगदी 15च्या सरासरीने खेळायचंय. एक धाव येते, रोहित कारंजे स्ट्राईक रोटेट करतोय. एका षटकाचा खेळ झाला ना पंच एका षटकाचा खेळ झाला. राम खाडे सरांचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या खेळानंतर 6 धावांच्या खेळानंतर मी म्हणेन चेंडूच्या खेळानंतर कराडे खुर्द संघाच्या धाव फलकार धावा आहेत 14. जिथे 15 धावांची गरज आहे तिथे 14 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. परंतु जमेची बाजू कराडे संघाची अशी आहे की रोहित कारंजे सारखा एक मातब्दार आणि एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये जसाच्या तसा उभा आहे आणि त्याला साथ देतोय तो नवीन फलंदाज कल्पेशनं मात्र 2 धावा काढल्यात खऱ्या, परंतु एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज येणार, तुम्ही म्हणेन साई समर्थ खरचोंडी संघाचा कुणाल. मर्याई जांभिवली संघाचा कर्णधार आणि भोकरपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कोल करतील. कुंदनजी कोंडिलकर त्यांना विनंती करतो या सामन्याचा नाणेफेकीचा कोल करायचा आहे. मर्याई ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक आणि यथोचित शब्दसुमनाने सन्मान. वळू या सामन्याकडे जिथे स्ट्राईक एंडला रोहित कारंजे असणार आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर कुणाल असणार आहे. अगदी मोहपाडा मार्केट एंड कडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकणार. हा चेंडू बॅटचा एज घेऊन गेलाय सरळ कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तुतू मय एक धाव येते. एका धावेनिशी स्कोरबोर्ड हालताना दिसतोय आणि एका धावेच्या बरोबरीनं आता मी म्हणेन धाव फलकार धावा आहेत ते 15. नाणेफेकीचा कोल जिंकलाय तुम्ही म्हणेन भोकरपाडा संघानं. प्रशांत राऊत सांगतात की भोकरपाडा संघानं नाणेफेकीचा कोल जिंकलाय. सामना प्रतिस्पर्धी भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात मर्याई जांभिवली संघ अगदी ठसन पाहायला मिळणार आहे त्या सामन्यामध्ये. हा चेंडू जबरदस्त प्रहार लॉंगऑफच्या मधून, परंतु ऑफ लॉंगऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक उचलणार, गोलंदाज कुणालकडे फेकणार. तोपर्यंत मी म्हणेन फलंदाज कल्पेश आणि रोहित कारंजेच्या बॅट मधून आली एक धाव. एका धावेनिशी धाव फलक वधारलंय. धाव फलकार धावा लागल्यात. ते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंच्या फेकीनंतर 1-16 अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मारायचा होता एकीकडे रोहित कारंजेला. आता कुठे ना कुठे ते व्यूहरचना आखून खेळावं लागणार आहे. प्रति षटक 15च्या सरासरीने खेळायचं आहे. 15.00च्या सरासरीने चालायचं आहे. रोहितकडे तो क्लास आहे, रोहितकडे ती ताकद आहे, परंतु गोलंदाजी जर त्या कटाक्षानं झाली, क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, गोलंदाजी त्या ईर्षेनं झाली तर सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकते. जर तरचा भाग आहे, जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्णही होऊ शकत नाही. एक धाव येते, बॅटचा एज घेऊन येला. बॅड लक मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमची असेल. हा झेल होता खरा, अगदी मी म्हणेन झेल कॅरी झाला नाही क्षेत्ररक्षकाच्या मार्फत, परंतु एक धाव येते. एका धावेनिशी स्कोरबोर्ड हलताना दिसतोय. धाव फलकार धावा लागल्यात. ते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूच्या फेकीनंतर 1-17. मारण्याचा प्रयत्न होता, अपील होताना दिसते. फलंदाज कल्पेश बाद होतोय, दुसरा फलंदाज बाद होतोय. अगदी मी म्हणेन कराडे संघाच्या खेळाडूंना फक्त आता पार्टनरशिपची गरज आहे. रोहित सारखा फलंदाज क्रीजवर उभा आहे, फक्त कुठे ना कुठेतरी फलंदाजाला दिशा द्यायची आणि स्ट्राईक रोटेट करायची. या दुसऱ्या षटकामध्ये अगदी धावांचा पाठलाग 15.00च्या सरासरीनं खेळायचं आहे. तिथे मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या अगदी मी म्हणेन 14 आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्यात आणि 5 चेंडूची फेकी केले. कमालीची षटक हाताळतोय. संकेत तुपे सांगतोय की धाव फलकार धावा आहेत. त्या अद्यापपर्यंत मी म्हणेन 2-17 कोणाला बसणार खतरा हे पाहणं देखील आता गरजेचं राहणार आहे. गोलंदाजीच्या मार्गावर कुणाल जसाच्या तसा उभा आहे.
हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघा. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. वाईट येतोय. स्क्वेअरच्या मदतीनं अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय. अगदी मी म्हणेन स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय. कराडी संघाचा धावफलकार धावा लागल्यात त्या 2 बाद 18 धावा धावफलकार लागल्या. जिथे 24 चेंडू 60 धावांची गरज आहे. 15.00 सरासरीनं खेळायचं आहे. तिथे आता चेंडू आणि धावांचं सक्षम अंतर कमी होताना दिसतंय. हा चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेला. सरळ येतोय षटकार आणि या 6च्या बरोबरीनं सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे मास्टर कडे. काढायचे. रोहित कारंजेला आता फक्त बहारदार खेळी करावी लागणार आहे त्या 3ऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक टाकणार मोहपाडा मार्केट एंड कडून तो आयुष आता कशा प्रकारे गोलंदाजी करणार. जो यंदाच्या वर्षामध्ये अगदी चांगला टच मध्ये असणारा कराडे संघाचा फलंदाज रोहित कारंजे ऑन स्ट्राईक फलंदाजी करतो. ज्याने बऱ्याच लेदर क्रिकेट खेळलात, टेनिस क्रिकेट खेळलात. अगदी मी म्हणेन दत्ता खाडे सरांच्या बरोबरीनं तो नेहमी सातत्याने जनता ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करताना दिसतो लेदर क्रिकेट मध्ये. आणि तशाच प्रकारचा हा मी म्हणेन खेळ करणार का हे पाहणं जरतरची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितीचा खेळ आहे आणि या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं अनपेक्षित आहे. गोलंदाजीच्या मार्गावर आयुष आहे जो वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक टाकतोय. सामना चालू करायचा आहे. अगदी मी म्हणेन 5 मिनिटात षटक झालं पाहिजे. गोलंदाजाला माझी कलकलीची आणि तातडीची विनंती आहे. हा जबरदस्त प्रहार मी म्हणेन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. रोहित या फलंदाजाला जकडून ठेवलंय. अगदी मी म्हणेन जसा वाघ कसा जकडून ठेवतो एखाद्या प्राण्याला तशा प्रकारचं मी म्हणेन रोहित या फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावामध्ये कुठे कमतरता नाहीये. जशी त्याची बॅटिंग आहे ऑलराऊंडर प्लेअर म्हणून तो ओळखला जातो. परंतु खरचुंडी संघाच्या गोलंदाजाची स्तुती करायला पाहिजे आयुष्याची. हा जबरदस्त प्रहार सरळ लंगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक झेल पकडतोय आणि फलंदाज रोहित कारंजेच्या खेळीचा अंत होतोय. सुवर्ण संधी जाणार डीजे साठी. नियम पाहायला मिळतात परंतु गोलंदाजी आयुषची इतकी बहारदार होते. अगदी कमालीचं षटक हाताळतोय तुम्ही म्हणे खरचुंडी संघ या क्षणी प्रतिस्पर्धी कराडे विरुद्ध खेळताना.
हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगदी मी म्हणेन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची फेकी होताना दिसते. धाव फलकार, धावा लागल्या त्या 24 धावा. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावांची गरज आहे. फलंदाजांना फटके मारावे लागतील. सामनामध्ये जर ट्विस्ट आणायचा असेल, सामनामध्ये रोमहर्षक परिस्थिती आणायची असेल तर फलंदाजांना षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये पंचांचा स्क्वेअरचा इशारा येतोय. अगदी चेंडू ब्लॉक हॉल मध्ये असला तरी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे आणि पंच राम सरांनी हा स्क्वेअर इशारा दिलाय. या स्क्वेअरच्या मदतीनं धावफलक वाढलाय. अतिरिक्त धावसंख्या मिळाली. 25 धावा धावफलकावर लागल्यात. हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू तितका चांगला सन्मान आहे. झेल होणार का षटकार? आणि हा सरळ युट्यूबच्या तिथे येतोय, अगदी कॅमेरामॅनच्या जवळ. षटकार या 6च्या मदतीनं कराडे संघाच्या धावफलका आकार येतोय. सुवर्ण संधी आमच्या डीजे मास्टर कडे. गरज आहे. धावा फलकावर धावा लागल्यात त्या 31. अगदी 60 धावांचा पाठलाग करताना कराडे संघाची दमछाक होते का काय? परंतु काय बॅटिंग करतोय फलंदाज, मी म्हणेन अतुल. जशी त्याने गोलंदाजी केली होती तशी तो फलंदाजी करतोय. अगदी रोहित कारंजे बाद झाल्यानंतर अतुलची भेदक बॅटिंग पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. धाव फलकावर धावा लागतायत त्या मी म्हणेन 38 धावा 37 धावा धावा फलकावर लागतायत. अजूनही एक चेंडू शेष आहे तिसऱ्या षटकामधला. अगदी मी म्हणेन 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी मात्र 23 धावांची गरज असणार आहे. तर बॅटिंग करणाऱ्या मी म्हणेन कराडे टीमला वासुदेवजी कोंडिलकर यांचे मोठे बंधू मर्याई जांभुली संघाच्या वतीनं आले. त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. ऑन स्ट्राईक अतुल. हा चेंडू मैदानी लगा कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सरळ लॉंग ऑफ रिदम मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला टप्प्यानं उचलणार, स्वतः धावत येऊन गोलंदाजाकडे फेकणार. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. नागोरी टी आलाय. अगदी गुलाचा चहा, संदीप मुंडे स्पेशल चहा, त्यानंतर मी म्हणेन संतोष चौधरी महागुरु स्पेशल चहा आणि त्या चहाचा आस्वाद देखील आला. नागोरींचं देखील मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. वळूया सामन्याकडे. जिथे 24 चेंडू 60 धावांची गरज होती तिथे आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 22 धावांची गरज असणार आहे. माझ्यासोबत अनिकेत गायकवाड गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे. बघूया अभि राऊतने जसं सांगितलं तसंच होणार, यात शंका नाहीये. व या सामन्याकडे जिथे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 22 धावांची गरज असणार आहे. ते बॅटिंग करणारे कराडे खुर्द संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर जगदीश. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. तसं पाहायला गेलं पहिल्या चेंडूवर जर षटकार चौकार आला तर मी म्हणेन सामना रोमांचक परिस्थितीकडे जाऊ शकतो. अतुल हा ऑन स्ट्राईक आहे आणि त्याला साथ देणार नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज अमन. असं वाटलं होतं की अतुल ट्विस्ट आणणार, परंतु गोलंदाजाची कौतुक करायला हवं. फलंदाज बाद होतोय आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे साठी. विनंतीला ते मान देणारच आहे. आधी अजूनही द्वितीय सत्राचा खेळ चालू. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज.
निखिल 11 जय हनुमान भोकरपाडा संघाच्या कर्णधारानं नाणेफेकीचा गोल जिंकलाय. अगदी आपलं म्हणणं रास्त आहे. कर्णधाराला मी विनंती करतोय भोकरपाडा संघाच्या, परंतु क्रिकेटमध्ये ते ट्विस्ट निर्माण झाले. येणारे 5 चेंडू जिथे 22 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कराडे संघाला. नवीन फलंदाज जातो तो फलंदाज अक्षय, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं होतं. अगदी महागडं षटक ठरलं होतं, ज्या षटकामध्ये फलंदाज 23 धावा दिल्या होत्या आणि तो झाला. स्ट्राईक रोटेट होताना दिसते. 1 धाव येते. सिंगल डबल ना आता काही होणार नाही. तुम्हाला षटकार आणि चौकार मारायला लागते. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. जिथे 24 चेंडू 60 धावांची गरज आहे, जिथे 15.00च्या सरासरीने खेळायचं आहे, तिथे आता समीकरण बदललंय. ती धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले प्रति षटक. आणि बघूया गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जगदीश आहे आणि स्वतः झेल पकडतोय. फलंदाज बाद होतोय आणि मी म्हणतो रोहित बाद झाल्यानंतर लयलूट लागले. ती फलंदाज बाद होण्याची कराडी टीमची सुवर्ण संधी देऊया आपल्या जीजेसाठी. आणि अगदी जुने जाणते फलंदाज म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. अगदी जशी त्यांची बॅटिंग आपण पाहिली होती नाईट टुर्नामेंट मध्ये, बऱ्याच वेळा मी त्यांची बॅटिंग पाहिली होती. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. जोपर्यंत पंचांकडे दाद मागतात, पंच कटाक्षात आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निर्धाव चेंडूची फेकी होते. धावफलक स्थिरावतोय. समीकरण बदलतंय. येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 21 धावांची गरज. जिथे 2 चेंडू 21 धावांची गरज असताना हा येतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. षटकार खूप उशीर का होईना, परंतु कराडे संघाच्या धावफलकाला हारता हारता कुठे ना कुठेतरी वलन येताना दिसतोय. आणि येतोय षटकार. 6च्या बरोबरीनं आता धावफलक वाढलाय. 45 धावा धावफलकावर लागल्या. जिथे 24 चेंडू 60 धावांची गरज होती, तिथे आता समीकरण बदलतंय. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. डॉट चेंडू होते आणि हा टीम जिंकले. टीम म्हणेन खरचुंडी साई समर्थ खरचुंडी संघ विजयी झालाय. दोन्ही टीमचा आपण मनपूर्वक आणि यथोचित सन्मान करूया. अगदी कराडे संघाने चांगला खेळ दाखवला. त्यांचं देखील मी विनंती करतोय जितेंद्र पाटील सरांना